नमस्कार उद्योजक बंधूंनो, उद्योग मंत्रा इन्स्टा पेजवरती आपलं स्वागत आहे। पाहूयात आजचा उद्योग व त्याविषयीची सविस्तर माहिती। छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबाद या ठिकाणी राहणारे उद्योजक संतोष कांगुलकर हे पारंपरिक पद्धतीने जात्यावरती मसाला बनवण्याचा व्यवसाय करत आहेत। तर जाणून घेऊया याविषयीची अधिक माहिती। मसाला व्यवसायाविषयी बोलताना संतोष सांगतात की आजकाल सर्वत्र केमिकलयुक्त आहार झालेला आहे आणि यामुळेच वेगवेगळ्या आजारांना लोकांना सामोरं जावं लागत आहे। त्यामुळे सध्या आहारामध्ये पारंपरिक सात्विक मसाल्याची आवश्यकता असल्याचं ते सांगतात। त्यामुळे या केमिकलयुक्त आहारावरती पर्याय म्हणून त्यांनी विदाऊट केमिकल मसाला तयार करायचं ठरवलं आणि या व्यवसायाला सुरुवात केली। घरगुती पद्धतीने मसाला बनवण्यासाठी खूप वेळ लागत असल्यामुळे त्यांनी बचत गटातील महिला त्याचबरोबर कामगार गरजू महिला यांना घरगुती पद्धतीने मसाला बनवण्याचा सेटअप तयार करून दिला आहे आणि यानुसार त्या महिलांना रोज प्रत्येकी 10 किलो मसाल्याचं टार्गेट दिलं जातं। घरगुती पद्धतीने मसाला तयार करण्याची विभागणी केल्यामुळे यांचं प्रोडक्शन मोठ्या प्रमाणावर होत आहे। सध्या ते 15 ते 20 प्रकारचे मसाले अगदी घरगुती पद्धतीने तयार करतात। यामध्ये चिकन मसाला, मटन मसाला, बिर्याणी मसाला, पनीर मसाला, पावभाजी मसाला, हळद पावडर, मिरची पावडर, धनिया पावडर इत्यादी प्रकारचे वेगवेगळे मसाले आहेत। सुरुवातीला कच्चे मसाले व्यवस्थित भाजून घेऊन नंतर त्यांना जात्यामध्ये बारीक केलं जातं। मसाला एकदा बारीक करून त्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही तर त्याला कमीत कमी 2 ते 3 वेळा जात्यामध्ये टाकून त्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते। सध्या मार्केटमध्ये अनेक कंपन्यांचे मसाले असतानाही यांच्या मसाल्यांना मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे। याचं कारण ते सांगतात की मसाला तयार करण्याची यांची प्रक्रिया आहे ती संपूर्ण नैसर्गिक आहे। यामध्ये कोणत्याही मशीनचा वापर होत नाही, त्यामुळे यांना मसाल्यामध्ये वेगवेगळे केमिकल मिसळण्याची आवश्यकता पडत नाही आणि यामुळेच या मसाल्यांना चवही चांगली येते आणि लोकांना यापासून कोणतीही हानी होत नाही आणि याच्यामुळे यांना मोठ्या प्रमाणावर पब्लिसिटी करायची आवश्यकता लागत नाही। जे लोक मसाला घेऊन जातात त्यांच्या माध्यमातूनच यांच्या मसाल्याची माउथ पब्लिसिटी होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ग्राहकांचं प्रमाण यांच्याकडे वरचेवर वाढत आहे। सध्या यांच्या मसाल्यांची विक्री पुणे, मुंबई, बंगलोर, उत्तराखंड अशा वेगवेगळ्या ठिकाणी होत आहे। तसेच जे भारतीय नागरिक परदेशात म्हणजेच अमेरिका, फ्रान्स या ठिकाणी राहतात तेही लोक इथून जाताना यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर मसाले घेऊन जातात। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च न करता कमी खर्चामध्ये कमी जागेमध्ये संतोष यांनी उभारलेला घरगुती मसाल्यांचा व्यवसाय सर्वांसाठी आदर्श ठरतोय। तर उद्योजक बंधूंनो, हा घरगुती पद्धतीने मसाले बनवण्याचा व्यवसाय तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच उद्योग मंत्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा।